काय दिदी ते जाहिरातीचे कात्रण दे ना. आवडल्या साड्या छान आहेत ना. छान आहे. बघ ना म्हणजे जाहिरातीत इतक्या सुंदर दिसत आहेत तर प्रत्यक्षात किती छान असतील नाही. आदिती काय झालं. नवरे काही म्हणाले का. आलं लक्षात. परमेश्वरा हल्ली या माणसाला ना फक्त कारणच हवं असतं. आता काय ग या जाहिरातीवरनं बोलले असतील ना तुला. त्यांना बघायची होती का जाहिरात. मग घ्या बघा म्हणावं. जा जाऊन दाखव आणि घ्या एखादी साडी याच्यातली. उत्तम. हे कात्रण आणि उद्या एखादी छानची साडी नेसून यातलीच. येस नक्की. काही झालं आहे का. ऑफिस सुटल्यानंतर बोलते तुझ्याशी. आदिती अगं तुम्हाला काहीतरी सांगणार होतेस ना. मेसेज केला होतास तसा. हो अगं मग सांग ना. ऑफिस मधून निघाल्यापासून गप्प आहेस तू. काय झालंय. सर काही बोललेत का परत. जय, नवरे काकांनी पेपरमध्ये ऍड दिली अकाउंटंटच्या जागेसाठी. अकाउंटंट. अगं पण अरविंद काका आहेत ना. हो पण अरविंद काकांना कम्प्युटरवर अकाउंट हँडल नाही ना करता येत. त्यांची पद्धत जुनी आहे आणि सरांना हे सगळं मेलवर हवंय ऑनलाईन. पण काकांचा हा प्रॉब्लेम आहे रे. म्हणूनच नवीन अकाउंटंटच्या जागेसाठी ऍड दिली गेली आणि त्याचा ड्राफ्ट आज मला नवरे काकांनी दाखवला. म्हणजे तुला विचारून ही जाहिरात दिली. जय, मला फक्त तो ड्राफ्ट करेक्ट आहे का एवढंच बघायला सांगितलं होतं. आणि तू हे सगळं मला आत्ता सांगतेस. आत्ता. आय नो दिस इज व्हेरी कॉन्फिडेन्शियल आणि कदाचित ही कॉन्फिडेन्शियल बातमी तुला सरांमुळे कळली असेल. पण आदिती आजकाल तू अशा बातम्यांमुळे सगळ्यांपासून दुरावतीयस असं नाही वाटत आहे का तुला. असं का बोलतोयस तुझे. मला नवरे काकांनी ती ऍड दाखवली ह्यात माझा काय दोष. आणि तुला काय वाटतं ती ऍड बघून मला खूप आनंद झाला. पण मग तू त्याच वेळी मला का नाही सांगितलंस. त्याच वेळी मी जर ऑफिसमध्ये तुला हे सांगितलं असतं तर काय फरक पडणार होता.
आणि काय सांगायला हवं होतं मी की काका उद्यापासून तुमच्या जागेवर नवीन अकाउंटंट येणार आहे? आणि तुला काय सांगायला हवं होतं की काकांना जॉबवरून काढून टाकणार आहे? आणि जरी मी तुला सांगितलं असतं तर त्यांनी काय झालं असतं? तू काय सरांशी जाऊन बोलला असतास की काकांना जॉबवरून काढू नका म्हणून? काय फरक पडला असता जय? काय झालं? कुठे चुकले मी? कळतंय मला हे सगळं अदिती, पण हे बरोबर नाही. अरविंद काका आपल्या कामात चोख आहे आणि आता ह्या वयात ते दुसरी नोकरी कुठे शोधणार आहेत? अदिती, चिडलीस का? आय एम सॉरी. मला माहिती आहे मी रागाच्या भरात जरा जास्त बोललो, पण जय, हल्ली असं का वागतोस माझ्याशी? काही झालं तरी लगेच चिडतोस. अरे पण त्यावेळेची परिस्थिती लक्षात घे ना तू. त्यावेळेला तसं वागावंच लागतं, काही पर्याय नसतो. अदिती, मला कळतंय मी खूप चुकीचं बोललो, पण आता मी सॉरी म्हणूनही जर तू मला माफ करणार नसशील तर माझ्याकडे अजून एक पर्याय. जय प्लीज प्लीज असं काही करू नकोस. मलाही कळत नाहीये, मीही तुझ्याशी चिडून बोलले. मला पण टेन्शन आलंय जय. उद्या पेपरमध्ये ती ऍड येईल. अरविंद काकांना त्याबद्दल काहीच कल्पना नाहीये आणि अरविंद काकांना असं वाटतंय की सर एकदा त्यांना ओरडले आणि विषय संपला. पण हा विषय वेगळ्याच वळणावर जातो. उद्या गुढीपाडवा आहे ग. एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत आणि दुसरीकडे अरविंद काकांचं टेन्शन. जय, मला असं वाटतं आपण काहीतरी करायला हवं. काकांनी आपली नोकरी वाचवली रे, आपणही त्यांची नोकरी वाचवायला हवी. हे उद्या आऊंशी बोलता येतंय का बघूया? म्हणजे त्यांचं ह्या सगळ्यावर काय म्हणणं आहे तेही बघूयात ना. मला वाटतंय त्यांना ह्या सगळ्याची कल्पनाही नसेल. हो, आणि गरज पडली तर मी सरांशी बोलेन. काहीही झालं ना तरी काकांची नोकरी जाता कामा नये. अण्णा, तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, काही नाही, काही नको. आलं लक्षात. हे नाही येत म्हणून करमत नाहीये ना तुम्हाला? हो, केतकर नाही येत ना, त्यामुळे जरा चुकल्यासारखं वाटतं. शांत शांत वाटतं अगदी. असंच असतं यांचं. नसले ना की शांत शांत वाटतं आणि असले की सगळं घर डोक्यावर घेतात. अहो, समोरच्याला बोलूनच देत नाहीत. बाकी तुम्हाला आता चांगलाच अनुभव आहे म्हणा. नाही हो, पण चांगलं आहे ना ते. वेळ कसा जातो कळत नाही. माझंच बघा ना. पण आता जास्त दिवस इथे राहून चालायचं नाही, घरी जायला हवं. असं का म्हणताय? इथे काही गैरसोय होते का तुमची? नाही नाही हो, उलट किती करता तुम्ही माझ्यासाठी. पण पाहुण्यांनी कसं आल्यासारखं 4 दिवस राहायचं आणि मग जावं. ऊस कोड लागला म्हणून मुळासकट खायचं नसतो असं म्हणतात ना. अहो, असं काय म्हणताय? उलट आमचा सुद्धा वेळ तुम्ही आल्यापासून छानच जातोय. अण्णा, हे बघा आलेच. काय म्हणतायत बघा अण्णा, घरी जायचं म्हणतायत. अण्णा, आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जायचंय ना?
अहो आमचा जॉबच असा आहे की आम्ही सुट्टी नाही घेऊ शकत. आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे. नाही ग आदिती, तसं नाहीये. अगं उलट केतकर माझ्यासाठी कितीतरी करतात. खूप बरं वाटतं, अगदी आपलं वाटतं. पण आपल्या घरी जावंसच वाटतं ना. अभिचाही फोन आला नाही, काळजी वाटते. अण्णा, मी करतो त्याला फोन. हो कर. त्याला विचार कधी येतोयस. हो बघतो. जय, कसलं काम करतोयस? झोपायचं नाहीये? बस सुहासनी एका कंपनीचं काम आणलंय, त्यांना हे प्रेझेंटेशन बनवून द्यायचं. हो, पण आत्ता तू असं जागून काम करशील, उद्या पुन्हा तुला ऑफिसमध्ये जाऊन काम करायचंय. आदिती, ही अशी थोडीफार कामं केली ना तर आपल्याला वर खर्चाला थोडे पैसे सुटतील. माझा पगार तसाही सरांकडून घेतलेल्या लोन मध्ये जातो. असो, तू काळजी करू नकोस. फार वेळ नाही जागणार. तू जाऊन झोप जा, आराम कर. तुझी काय कमी धावपळ होत नाही. माझी कसली धावपळ. अण्णा घरी आल्यापासून घर आणि ऑफिस एवढंच काय तो प्रवास आहे माझा. आणि ऑफिसमध्ये काय कमी स्ट्रेस असतो का? बरं, दादांना फोन केलास तू? दादा वहिनी कसे आहेत? चिनू एन्जॉय करतोय ना? आणि कधी येत आहेत ते परत? हा, येतील लवकरच. आणि ते आले की अण्णांना नेऊन सोडावं लागेल. अरे हो, अण्णा जातील ना? अदिती, मला या गोष्टीचं टेन्शन आलंय. म्हणजे अण्णा तिथे गेल्यानंतर त्यांची नीट काळजी घेतली जाईल का? त्यांची पथ्य वेळेवर पाळली जातील का? डॉक्टर मला सांगत होते मधल्या काळात ना त्यांचं औषध पाणी वेळेवर झालं ना त्यांची पथ्य पाळली गेली, म्हणून त्यांचा त्रास वाढला. मला तर वाटतं अण्णांना तिथे पाठवूच नाही. पण ते सुद्धा तिथेच जायचं म्हणतात. हे अदिती, आपण बोलूया का अण्णांची? नाही ऐकणार ते. पण ते इथे राहिले तर काय हरकत आहे? इथे निदान काळजी तरी घेतली जाईल ना त्यांची. अदिती, काका काकूही खूप लक्ष देतात त्यांच्याकडे. काय हरकत आहे ते इथे राहिले तर? कारण हे त्यांच्या जयचं घर नाहीये, भाड्याचं घर आहे. काका काकू तसे खूप चांगले. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या मुलाकडून ठेवलेल्या अपेक्षांचा. एकदा का ते त्यांच्या मुलाच्या हक्काच्या घरात आले ना, मग तिथून कधीच कुठेही जाणार नाही. कायम आपल्या सोबत राहतील. बघू, काही दिवस अजून. अण्णांनी इथे राहायचं म्हटलं तर काका भाडं घेणार नाही. हे आवडेल तुला? म्हणून अण्णांना लवकर जावंसं वाटतंय तुझ्यासाठी. अदिती, त्यांची जर हीच अपेक्षा असेल ना तर ती मी नक्की पूर्ण करेन. जय, जय उठ ना. आज
गुढीपाडवा आहे. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा काय? एकतर तू काल म्हणालास लवकर काम संपवून झोपतो, पण उशिरापर्यंत जागा राहिलास. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि उशिरापर्यंत काय झोपलायस? उठ ना जय. ठीक आहे, जाते मी. गुढीपाडव्याची याहून सुंदर सुरुवात असू शकत नाही. मी स्वप्न तर बघत नाहीये ना. पुरुषांना नेहमी त्यांची बायको स्वप्नातच का सुंदर दिसते? कळलं? स्वप्न आहे की वास्तव? वास्तव जर स्वप्ना इतकं सुंदर असेल ना, तर मी वास्तवात जगायलाही तयार. मग ह्या वास्तवात केतकर काका पण आहेत. आणि जर ते यात आले ना, तर मग नंतरचं वास्तव जास्त भयानक असेल. कळलं मिस्टर जय खानोलकर? बापरे. नाही, ते आत येण्यापेक्षा मी आवरून बाहेर येतो. तू पुढे हो. अण्णा, कशी दिसते गुढी? सुरेख. दिसणारच. मग सकाळी उठल्याबरोबर सुरुवात केली मी. काय मुलांना ऑफिसला जायचं असतं, आजकाल सुट्ट्या कुठे असतात. आपल्या वेळेसारखं राहिलं नाही तो काय. हा, आलीस का? जय कुठे? त्याचं आवडलं की तो येईल. हा. काकू, अजून काय तयारी करायची? झालंय अगं सगळं. फक्त आरतीचं तबक घेऊन ये. हा, ये. अण्णा, कसला विचार करताय? आज विरारच्या घरातला पहिला गुढीपाडवा. तिथे गुढी उभारायला पाहिजे होती. शोभा चाव्या देऊन गेली असती तर आदितीला पाठवता आलं असतं गुढी उभारायला. अरे ती काय पहाटे उठून गेली असती. पण तिच्या ते आळशी नवरीचं काय? आता आज गुढी पाडवाय पण अजून बाहेर आले का बघा. अरे वा, आलास का तू? वा, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. अहो, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. निदान आज तरी चिडवू नका ना त्याला. काय चिडू नको. त्याला काय राग येतो काय? काय रे, राग येतो तुला? नाही काका. मग काय नाही चिडवायचं सांग मला. बोल, चिडवू की नको तुला? अरे बोल लवकर. चिडवा. अहो बास ना आता. चला रे. चला चला, हा चला, गुढीचं औक्षण करून घ्या. काका, हा, गुढीचं औक्षण या वर्षी तू करायचं. काय रे, काय बायकोला विचारून ठरवतोस की काय? ज्या हक्कानं मी तुला चिडवतोय त्याच हक्कानं गुढीचं औक्षण करायला सांगतोय. हा, ठीक आहे काका, आम्ही करतो औक्षण. पण तुम्ही एवढ्या हक्कानी आम्ही सुद्धा सांगू शकतोच ना काका? बरोबर आहे त्याचं. घरमालकांनी सुद्धा गुढीचं औक्षण करायला हवं. अहो आपण तर आहोतच. हा मग वा पुढे वा.
काका नमस्कार करतो. हो हो, अण्णांच्या आधी. शुभम भवतु. यशस्वी भव. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तर तुमची प्रगती होत राहू दे आणि तुमच्या क्लायंटला कळू दे. अरे तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, मी डबे भरून ठेवलेत, निघा तुम्ही. नाही मी काय म्हणतो, आज ह्यानी सुट्टी घेतली तर? नाही नाही, अहो आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, कामाने सुरू होऊ देत. निघा रे तुम्ही. हो. माझ्या विरोधातच राहायचं असा काही पण केलंयस का तू? अहो निदान आज तरी वाद नकोत, वर्षभर वादच सुरू राहतील. अण्णा बघा, अति सावधानतेचा इशारा दिसतोय.